या गोष्टीसाठी जे काही घडलं आताच्या परिस्थितीत आपला धर्म जो संकटात आलाय ना, जे घडलंय ना, त्याच्यासाठी एकच तुकोबारांचं वाक्य उच्चारतोय, किती सांगू तरी नायकती बटकीचे आणि पुढे शिंदळीचे रडतील. एवढंच वाक्य वापरतो, याच्या पलीकडे नाही. आपल्याला किती समजून सांगितलं धर्म धर्म धर्म, आपला धर्म, तरी आपल्या डोक्यात आला नाही. पण एक दिवस रडावं लागेल. हे वाक्य माझं नाही, हे जगद्गुरु तुकोबारांचं वाक्य. त्याच्यासाठी 100% रडावं लागणार आहे. आज जर तुम्हाला खरं खोटं कळालं नाही, तर भविष्यकाळात किती पस्तावे केले तरी तुमचे आशू पुसण्यासाठी कोणी येणार नाही, उलट तुम्हाला डबल रडावं लागेल. म्हणून आहे तोपर्यंत माणसाची किंमत करा, गेल्यानंतर अजिबात त्याच्यासाठी रडू नका. आहे तोपर्यंत त्याला कौतुक करा, त्याच्याशी बोला, व्यवस्थित राहा. माझा मुद्दा चालू होता की माणसं या ठिकाणी साधू वृत्तीने जगतात, ग्रहस्थी असतात पण साधू वृत्तीने जगतात, आणि तीच या मृत्यू लोकांमध्ये श्रेष्ठ ठरतात. माझा महत्वाचा मुद्दा असा चालू होता की 13 दिवस 13 संस्कार, बरोबर आहे ना. तो विसावा दिल्यानंतर त्या ठिकाणी विसाव्याचा दगड आणि अस्थी योग्य ठिकाणी ठेवल्या जातात. ठेवल्यानंतर त्या ठिकाणी तो आत्मा 3.5 तासानंतर यमदरबारामध्ये जाऊन पुन्हा येत असतो आणि 13 दिवस त्या विसाव्याच्या दगडावर 13 दिवस मुक्काम करत असतो. किती दिवस? 13 दिवस. आपण असं समजायचं नाही आपण स्मशानात गेलो, त्या देहाला अग्नी टाकलं म्हणजे त्यांचा आणि आपला संबंध सुटला, असं नाही. बरं, 10 दिवस तर देहाची संबंध आहे. 10व्याच्या दिवशी देहाचा संबंध तुटतो, म्हणजे तू बाप आणि मी मुलगा हा संबंध तुटतो. म्हणजे या देहाचा ना आत्म्याचा कुठल्याही प्रकारचा संबंध राहत नाही. त्यासाठी आपण 10व्याच्या दिवशी काय करतो, आपले केश दान करतो, आपलं टकलं करतो. म्हणजे आता या देहाचा या नात्याचा कुठलाही संबंध राहिला नाही 10व्याच्या दिवशी, म्हणून 10वा होतो. बरोबर आहे. मग तिथून पुढे 3 दिवस ही 3 प्रकारचे संस्कार आपले होतात. महत्वाचा मुद्दा असा सांगतोय मी तुम्हाला की त्या दिवशी विसाव्याच्या म्हणजे अंतकाळाच्या दिवशी 3.5 तासानंतर तो आत्मा येतो आणि 13 दिवस त्या विसाव्याच्या दगडावर बसतो आणि बसून मात्र मागच्या 3 जन्माचं कर्तव्य आठवतो. आणि या जन्मामध्ये मी जन्माला आल्यापासून तर माझ्या अंतकाळापर्यंत माझ्या हातून काय काय घडलं ना, या गोष्टीविषयी चांगलं घडलं तर हसतोय, आणि जर दुःख झालं असेल तर रडतोय. आणि त्यानंतर शेवटचे 3 दिवस, बरं का, 10वा झाल्यानंतर शेवटचे 3 दिवस ज्या परिवारासाठी मी राबलोय ना, तो परिवार माझ्यासाठी किती कृतज्ञ आहे का कृतज्ञ आहे, या गोष्टीवरून तो 3 दिवस रडत असतो आणि आपली तयारी करत असतो जायची. कळतंय का तुम्हाला? 3 दिवस आपल्या स्वतःच्या परिवारासाठी तो रडतो की मी यांच्यासाठी असं घेतलं, मुलासाठी मी गाडी घेतली, परिवारासाठी बंगला बांधला, शेत घेतलं, मी या गणगोतासाठी एवढं केलं, मी गावासाठी एवढं केलं, आणि ते गाव, ते गणगोत आणि ते परिवार मला असं बोलतंय, तसं बोलतंय, मला असं म्हणलं आणि तसं म्हणलं. बरोबर आहे की नाही? हा विचारतो आत्मा विसाव्याच्या दगडावर बसून 13 दिवस चिंतन करत असतो. मग तुम्ही म्हणाल मग हे 13 संस्कार, प्रत्येक दिवसाला एक संस्कार करायचा आहे. आता भाऊबंदकी आपली भाकरी घेऊन येते, कशासाठी येते? त्यांना घरी भेटत नाही म्हणून, असं नाही. तर त्या ठिकाणी तो एक पहिला संस्कार व्हावा पहिल्या दिवशी, बरोबर, दुसऱ्या दिवशी दुसरा संस्कार व्हावा, तिसऱ्या दिवशी तिसरा, असं करत 13 दिवस 13 संस्कार व्हावे. एवढ्यासाठी ते संस्कार करण्यासाठी आपल्या कुळातील माणसं हजर राहावी, बरं का, त्यांच्या साक्षीनं हा विधी व्हावा. एवढ्यासाठी प्रत्येक दिवसाला एक संस्कार आहे, म्हणून 13 दिवस 13 संस्कार होतात. 13वा होतो आणि 13व्याच्या दिवशी तो आत्मा सगळं माया मोह सोडून, मात्र हे लोक सोडून, आणि तो आत्म्याच्या प्रवासाला सुरुवात करतो 13व्या दिवशी. 13वं करत असताना 13वं झालं विधिवत. 13व्याच्या दिवशी आपण काय करतो? ज्ञानदान, अन्नदान करतो, वस्त्रदान करतो. काही भाग्यवान ज्यांना धर्मशास्त्राचा ज्ञान आहे ते गोदान करतात, काही भूदान करतात, काही अन्नदान करतात. बरोबर आहे की नाही? अशा प्रकारचं दान करतात आणि ते दानाचं पुण्य त्या आत्म्याला अर्पण करून तो आत्मा प्रवास करत असतो. बरोबर आहे. म्हणून आज अण्णांचा 11वा संस्कार आज चालू आहे. 11वा संस्कार अण्णांच्या जीवनावर चालू आहे. आणि त्या संस्कार करत असताना सत्कर्म कोणतं घडतंय? प्रवचन होतंय. तुम्ही सगळे या ठिकाणी बसलेत, आणि बसलेत म्हणजे तुमच्या जीवनामध्ये जे काही प्रवचन श्रवणाचं जे काही पुण्य आहे ते पुण्य तुम्ही अण्णांना अर्पण करताय. या माध्यमातून हा संस्कार होतोय. म्हणून हे 13 संस्कार, 13 अधिक 3 असे 16 संस्कार जोपर्यंत मानवी देह पूर्ण होत नाही तोपर्यंत मानवी देह सार्थक होत नाही.
आणि हे 16 संस्कार फक्त माणसावरच करायचे असतात, पशुवर करून चालत नाही. कारण पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती. ते त्यांचं भोग भोगतात, ते सपोर्ट जातात. त्यांचा आणि आपला मानवी देहाचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. म्हणून या ठिकाणी अगा कर्मी जे उरावे, मी सुरुवातीला बोलवी म्हणून गेलो, कर्मानं उरा, कर्तव्यानं उरा. कर्म कर्तव्यानं उरलात तर तुम्ही चंद्र सूर्य आहे तोपर्यंत उरतान. पण जर कर्म आणि कर्तव्य जर तुमचं मानवी देहामध्ये येऊन जर चुकत असेल तर मात्र आपलं वर्ष श्राद्धाच्या दिवशी सुद्धा 4 ठिकाणी आपलं वर्ष श्राद्ध होतं. लक्षात घ्या. कशासाठी सांगतोय? जर कर्तव्य आणि कर्म हे जर आपल्या मानवी देहामध्ये चुकलं तर आपलं कुठल्याही प्रकारचं फळ त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. मी सांगून गेलो की माणसं जिवंतपणी जिवंत असतात बरं का. तुमच्याकडे कसं आहे मला माहिती नाही, आमच्याकडे जिवंतपणी जिवंत असतात आणि मेल्यानंतरही जिवंत असतात. आणि दुसरा भाग सांगतो, जिवंतपणी मरतात आणि मेल्यानंतरही मरतात. तिसरा भाग सांगतो, जिवंतपणी जळतात आणि मेल्यानंतरही. आता खालून सुरुवात करतो तुम्हाला. आमच्याकडे मेल्यानंतर जाळतात, तुमच्याकडे भागाचा फरक आहे दादा. मतदारसंघ जरी एक असला तरी भागाचा फरक आहे. आता आमच्याकडचं सांगतो, तुमच्याकडचं मला माहिती नाही. सांगा बरं पटकन. काय प्रश्न विचारला मी तुम्हाला? आमच्याकडे मेल्यावरच जाळतात, तुमच्याकडे मेल्यानंतरच जळतात. पण आमच्याकडे जिवंतपणी जळतात, तुमच्याकडे आमच्याकडे मेल्यानंतर जळतात आणि जिवंतपणी जळतात. त्याचे शास्त्रीय कारण तुम्हाला सांगतो. मेल्यानंतर जी लोक आपण जाळतो ना ती चितेत जाळतो. काय सांगतोय? मेल्यानंतर जी लोक जळतात किंवा आपण ज्याला जाळतो ती चितेत जाळतो आणि जिवंतपणी जी लोक जळतात ना ती चिंतेत जळतात. चिंता. कारण सजीवम दहते चिंता आणि निर्जीवम दहते चिता. निर्जीवाला जी जाळते तिला म्हणतात चिता आणि जिवंतपणी माणसाला जी काही जाळते ना तिला म्हणतात चिंता. फरक किती गोष्टीचा आहे, अनुस्वाराचा फरक आहे फक्त झाला. म्हणून लोक काय वरचा अनुस्वार काय गरज नाही, वरच्या अनुस्वारामध्ये नका जळू. जेव्हा आपली अवस्था जाळण्याची झाली ना तेव्हाच जळा, जिवंतपणी नका जळा. चिंतेत अजिबात जगायचं नाही. चिंतेत का जगतो सांगा? तुम्ही चिंता केल्यानंतर तुम्हाला काय चांगलं मिळणार आहे का? सांगा. चिंता करून हा पाऊस येत नाही, कसं होईल कसं होईल, जसं होईल तसं होईल. 1 वर्ष नाही आलं पुढच्या वर्षी येईल. काय चिंता करायची गरज आहे? ती चिंता करायची, दुःख काढून घ्यायचं, पुन्हा दवाखान्यात ऍडमिट व्हायचं आणि मुलाला 10, 5, 20, 25 लाखाला टाकून द्यायचं. काय कामाची चिंता? तुमची वाट्यावर बसून काय कामाची चिंता? हा तुम्हाला शेतात जाता येत नाही, खुरपं घेता येत नाही, पण तुम्ही बसल्या बसल्या काम करणाऱ्यांचं जे काही इच्छा बळ असतं ते तुम्ही बसल्या बसल्या कमी करताना. कसं होईल कसं, जसं होईल तसं होईल. आयुष्य किती आहे? शास्त्रकार सांगतात अल्प आयुष्य मानव देह. 100 वर्ष जरी सांगितली गणतीला पण ते काय 100 वर्ष आपण जगत नाही. का जगत नाही? कलियुगामध्ये फक्त तेवढा आकडा सांगितला. शतगणिले ते अर्धरात्र काय त्याच्यात भाग पडले. अर्धरात्र काय म्हणजे अर्ध गेलं 50 वर्ष. 50 वर्षामध्ये काय काय? बालपण आहे, आपण खिचडी खायला जातो बालवडी. तिथून पुढे कुमार होतो, बरोबर आहे. आणि कुमार झाल्यानंतर पुढे लग्न होतं, आपली मुलं बाळ होतात, त्याच्यानंतर नातवंड होतात. ती सांभाळता सांभाळता त्यांचे थोडस पिता पिता बिस्किट खाता खाता आपण कधी म्हातारा होतो. आणि म्हातारा झाल्यानंतर औषधच्या बाटल्या काणी करून आपण कधी काणी होतो हे सांगता येईल? काय उरलं सांगा? आपली सर्व वारकरी मंडळीला माहिती आहे, स्वर्गीय तुकाराम बाबा महाराज गांगुर्डे यांना प्रश्न करायचो, बाबा तुमचं गाव तरी सांगा. आम्ही वारकरी विचारायचो प्रेमान आपल्या तुकाराम बाबाला, बाबा तुमचं गाव तरी सांगा. बाबा म्हणजे काय करायचंय? बाबा सरळ सांगायचे, मला गाव नाही, घर नाही. आणि इतके फास्ट सांगून जायचे तात्या. मला म्हणायचे